नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्या समोर ध्यास वर्तीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 22 एप्रिल आणि 22 एप्रिलचे महत्त्वाचे आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. आपण सुरू करूया महत्त्वाच्या प्रश्नांना. मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक पॉईंट टू पॉईंट आपल्याला समजेल आणि तुम्हाला मदत होऊ शकते. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला. मित्रांनो, कालचा प्रश्न होता सायप्रस येथे झालेल्या फाईट महिला कॅन्डिडेट स्पर्धा 2026 कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने जिंकली? तर उत्तर आहे आर वैशाली यांनी जिंकलेली आहे. कोण? आर वैशाली. पुढे दुसरा प्रश्न आपण पाहतोय. महाराष्ट्रातील जनावरांचे पहिले ब्युटी पार्लर कोठे सुरू झाले? लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील जनावरांचे पहिले ब्युटी पार्लर कोठे सुरू झाले आहे? तर उत्तर आहे मन्याची वाडी येथे सुरू झालेले आहे. इतर काय बघूया आपण. महाराष्ट्रातील पहिले गावी, पहिले महत्वाचे पारपोली पहिले फुलपाखराचे गाव, बिलार पहिले पुस्तकाचे गाव सातारा जिल्ह्यात आहे, मांगर सातारा जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव, गसई ठाणे पहिले कॅशलेस गाव, धुमाळवाडी सातारा पहिले फळांचे गाव, उभादांडा सिंधुदुर्ग पहिले कवितांचे गाव, हरिसाल अमरावती पहिले डिजिटल गाव, टेंबली नंदुरबार पहिले आधार गाव, पाचगाव नागपूर पहिले वायफाय गाव, कापडगाव रत्नागिरी पहिले वादमुक्त गाव, मसवे सातारा पहिले झाडाचे पुनर्वसन गाव आणि सौंदाळा पहिले अहिल्यानगर मधलं पहिले जातीमुक्त गाव. लक्षात असू दे. ओके, पहिले सुद्धा पाहिले आपल्याला काय काय आहेत आपण ते पाहिले. पुढे तिसरा प्रश्न. ऑपरेशन अपस्ट्रीम ही मोहीम कोणत्या दोन संस्थांमध्ये संयुक्तपणे राबवली जाते? प्रश्न एक सुंदर आलेला, लक्षात ठेवा. ऑपरेशन अपस्ट्रीम. ठीक आहे, तर पाहायला गेलं सीबीआय आणि उत्तर आहे जो वाडा. ठीक आहे, ऍक्च्युली तर प्रश्न उत्तरच नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन नंबर एक लक्षात ठेवा सीबीआय. ठीक आहे, पॉइंट लक्षात असू दे. आपण ऑप्शन नंबर एक ला देऊ सीबीआय. ठीक आहे, आणि कोण मित्र हो, आणि कोण आहे वाडा. ठीक आहे, WADA लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं मी बनवतोय उत्तर. ठीक आहे, समजून घ्या जरा. ओके, हा, ओके, ऑप्शन नंबर एक देऊन टाकूया त्याला. ठीक आहे, कोण आहे? सीबीआय आणि वाडा. पुढे आपण डिटेल पाहूया. ऑपरेशन अपस्ट्रीम. ऑपरेशन अपस्ट्रीम काय आहे? ही मोहीम सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआय आणि वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी यांची संयुक्त मोहीम आहे. वाडाची स्थापना झाली 1999. मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडा. भारतातील संस्था नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडा. उद्देश डोपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंध औषधाचे उत्पादन, आयात आणि वितरण थांबवणे. एप्रिल 26 मध्ये वाडाच्या भारत भेटी दरम्यान भागीदारी जाहीर झाली आणि ऑपरेशन अपस्ट्रीम सुरू करण्यात आलं, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत जे अँटी डोपिंग घेतात ते पूर्णपणे प्रतिबंधक करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेलं आहे. चौथा प्रश्न. ठीक आहे, आपण पाहतोय. चौथा प्रश्न. भारतात मंजूर मंजूर झालेल्या पहिल्या डेंग्यू लसीचे नाव काय आहे? ठीक आहे, तर उत्तर पाहायला गेलं त्याचं उत्तर आहे बघा, ऑब्विसली ऑप्शन नंबर 2 आहे क्यूडेन्झा. लक्षात ठेवायचं नाव आहे क्यूडेन्झा. लक्षात ठेवा. ठीक आहे, क्यूडेन्झा हे त्याचं नाव आहे. ओके, डिटेल पाहूया. भारतातील पहिली डेंग्यू लस क्यूडेन्झा. महत्वाची माहिती, लसीचे नाव क्यूडेन्झा. ठीक आहे, विकसित टेगडा फार्मास कंपनी जपानने विकसित केलेली आहे. मंजुरी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे. उत्पादन बायोलॉजिकल ई लिमिटेड उत्पादन करणार आहे. वयोगट 4 ते 60 वर्ष. डोस 2-3 महिन्याच्या अंतराने. आणि डेंग्यूच्या सर्व 4 प्रकारांचा प्रभावी आणि उपयोग आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी नवीन लस सुरू केलेली आहे क्युडेंगा. लक्षात ठेवा, जपानने विकसित केलेली आहे. मंजुरी DCGI ने दिलेली आहे आणि उत्पादन बायोलॉजिकल ई लिमिटेडने केलेलं आहे. आणि वय किती? 4 ते 60 वर्षापर्यंत हे घेऊ शकतात. ओके, आपण पाहतोय पाचवा प्रश्न. IMFच्या एप्रिल 26च्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर कोणत्या स्थानावर आहे? ऍक्च्युली पाहायला गेलं गेल्या वर्षी ती 5व्या स्थानावर होती, यावेळेस 6व्या स्थानावर पोहोचली आहे. म्हणजे एक नंबर मागे गेलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता कितव्या? 6व्या स्थानावर आहे. इन डिटेल पाहूया. भारताची अर्थव्यवस्था 6वे स्थान. ठीक आहे, IMF एप्रिल 26 नुसार अहवालानुसार भारत 5 वरून 6व्या स्थानावर घसरलेला आहे. आणि UK ब्रिटनने भारताला मागे टाकले आहे. टॉप 6 अर्थव्यवस्था. पहिला नंबर अमेरिका, दुसरा चीनचा आहे, तिसरा जर्मनीचा आहे, चौथा जपानचा आहे,
पाचवा युकेचा आहे आणि सहावा आपला देश भारत देश आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF हा अहवाल देत असतो, तर भारत आता सध्या 6व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न आपण पाहतोय, रिलीफ योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? प्रश्न विचारलाय, रिलीफ योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्र हो, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न, इस्रोच्या सन्मार्थ स्मारक टपाल तिकिटे कोणत्या संस्थेने जारी केली आहे? तर इंडियन पोस्ट, लक्षात ठेवा, इंडिया पोस्ट टपाल विभागाने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. इस्रोच्या स्मरणार्थ आपण डिटेल पाहूया जरा. ठीक आहे. आपण पाहतोय कर्नाटक पोस्टल सर्कल, इस्रो स्मार्ट टपाल तिकीट, इंडियन पोस्टच्या कर्नाटक सर्कलने इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी केली. उद्देश इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाच्या प्रगतीचा गौरव. ऍक्च्युअली जारी दिनांक 12 एप्रिल 26, 2 स्मारक टपाल तिकिटे आणि स्मरणिका पत्रके जारी. इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था, महत्वाची माहिती, स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969, मुख्यालय आहे बंगळुरू कर्नाटक. अंतर्गत अंतराळ विभाग, लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्या विभागांतर्गत आहे? अंतराळ विभागाअंतर्गत इस्रो स्थापन झालं. नेक्स्ट, इस्रोचं काही काम आहे. 1975 भारताचा पहिला आर्यभट्ट प्रक्षेपित. टपाल विभाग इंडियन पोस्ट, महत्वाची माहिती, टपाल विभाग स्थापन झाली 1 ऑक्टोबर 1854. अंतर्गत संचार मंत्रालय अंतर्गत मुख्यालय कुठे आहे? टपाल विभागाचं नवी दिल्ली. ठीक आहे. इस्रोची आणि टपाल विभागाची आपण माहिती घेतली, इंडियन पोस्टची आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 8वा, मेघालय राज्याने 2026 मध्ये इंग्रजी सोबत कोणत्या भाषांना अधिकृत दर्जा दिला आहे? मित्रहो, हा सुद्धा आपल्याला पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर उत्तर आहे खासी आणि गारो या या भाषांना अधिकृत दर्जा दिलाय मेघालय राज्याने. ठीक आहे. ओके. अध्यादेश मेघालय ऑफिशियल लँग्वेज ऑर्डिनन्स 26 मंजुरी मिळाली 16 एप्रिल 2026. मुख्यमंत्री, लक्षात ठेवा, कोनड संगमा, लक्षात ठेवा, त्यांचे मुख्यमंत्री आहे. ठीक आहे. मंजुरी मिळाली 16 एप्रिलला मिळालेली आहे. ठीक आहे. कोणत्या दोन भाषा आहेत? खासी आणि गारो या दोन भाषांना इंग्रजी सोबत मेघालय राज्याने अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. 9वा प्रश्न, राज्यसभेच्या उपसभापती सलग तिसऱ्यांदा कोण निवडले आहे? तर उत्तर आहे हरिवंश नारायण सिंह यांची निवड झालेली आहे. उत्तर काय? हरिवंश नारायण सिंह. ठीक आहे. 10वा प्रश्न, 22 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे पृथ्वी दिन साजरा केला जातो. आपण 1970 पासून हा दिवस साजरा करतो, हे लक्षात असू द्या. आणि कोण पृथ्वी दिन? अर्थ डे नेटवर्क यांच्या पुढाकाराने सुरू झाला. अर्थ डे नेटवर्क यांच्या पुढाकाराने सुरू झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. ठीक आहे. आपण पाहतोय 11वा प्रश्न. आपले 1 ते 10 प्रश्न जे असतात ते माहिती असते आणि नंतर 11वा प्रश्न 11 पासून ते 20 पर्यंत सिंगल लाईनचे क्वेश्चन असतात. ठीक आहे. भारतात पहिला व्यावसायिक चिप फॅब्रिकेशन प्लांट कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर उत्तर आहे गुजरात राज्यात तो सुरू होणार आहे. 12वा प्रश्न, देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार सुरू करणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन. 13वा प्रश्न, श्री चामुंडेश्वरी मंदिर कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे. विचारलंय, तर उत्तर आहे कर्नाटक राज्यात आहे. 14वा प्रश्न, पेटेंट अर्ज दाखल करण्यात भारताचा जगात क्रमांक काय आहे? पेटेंट अर्ज दाखल करण्यामध्ये भारत 6वा आहे. लक्षात ठेवा, अर्थसंस्थेनुसार सुद्धा सध्या 6वा क्रमांक आहे. 2 पॉइंट माहित असावे. 15वा, आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कोणत्या एक्सप्रेसवर आहे? हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे. दिल्ली ते डेहराडून एक्सप्रेसवेवर आहे, लक्षात असू दे. 16वा, ठीक आहे, 42.195 किलोमीटर मॅरेथॉन मध्ये शिवनाथ सिंह यांचा 46 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम कोणी मोडला आहे? तर उत्तर आहे सावंत बरवाल यांनी मोडला आहे. 17वा प्रश्न, सूर्यदेव भूमी चॅलेंज 2.0 कोठे सुरू झाले आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड मध्ये ते सुरू झाले आहे. 18वा प्रश्न, स्मृती मानधना हिला कोणत्या ब्रँडची ब्रँड अँबॅसडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर उत्तर आहे वन एअरची ब्रँड अँबॅसडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे स्मृती मानधना. 19वा, आशिया झिरो एमिशन कम्युनिटी
AZEC उपक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर उत्तर आहे जपान देशाने सुरू केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 20वा. IMFच्या अहवालानुसार 2026 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज किती आहे? तर उत्तर आहे 6.5% आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, दिव्य भारत ग्रंथाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले? ऑप्शन आहे राजनाथ सिंह, सुमन बेरी, अमिताभ कांत, नरेंद्र मोदी. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्र हो, आज आपण सर्व 20 प्रश्न पाहिलेत. आजचा प्रश्न आणि कालचा प्रश्न सुद्धा आपण कव्हर करत असतो आणि संपूर्ण व्हिडिओ हा एकमेव उद्देश असतो की मराठी विद्यार्थ्यांना परिपूर्ण मदत व्हावी. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.